आज आपण चाललो एका फॅमिलीला घेऊन कर्जत फार्म हाऊसला। आता आलो आपण भांडुपला आणि इकडून जाणार तळोजाला एका सरांना पिकअप करणार आहे। त्यानंतर आपण जाणार फार्म हाऊसला। तर बघा फार्म हाऊस कसं आहे आणि काय, आपण तिकडची मजा पण घेऊया। हा ब्लॉग कंटिन्यू ठेवा। आता आम्ही तळोजामध्ये आहे आणि इकडे तळोजामध्ये खूप जास्त ट्रॅफिक आहे। 15 मिनटं झाले आणि कस्टमरचं घर थोडंच लांब आहे आणि आता आम्ही फायनली त्या लोकेशनवर पोहोचलो आहे, ज्याची आम्ही 2 तासापासून वाट बघतोय। स्वस्तिक फार्म हाऊस। आल्या सगळे गरम झाले होते, त्याच्यामुळे सगळ्यांनी पहिलं सर्वप्रथम उड्या मारल्या स्विमिंग पूलमध्ये। पण मी नाही उडी मारली, काही कारण आहे ते पुढे सांगतो। पण हा मुलगा भाई खूप आतरंग आहे। जे हातात भेटवतं तो हा फेकत होता आणि ती गोष्ट खेळत होता, कुणालाच ऐकत नव्हता। क्यूट पण तेवढाच आहे पोरगा। आणि नंतर आम्ही काय विश्रांती केल्यानंतर संध्याकाळी परत थोडा नाश्ता केला आणि खूप सुंदर व्ह्यू आहे या पूलचा आणि या फार्म हाऊसचा। जे संध्याकाळीचा जो मोमेंट आहे खरंच ऑसम आहे, बघा तुम्ही। त्यानंतर आम्ही रात्रीचा व्ह्यू बघितल्यानंतर थोडीफार सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला एकट्यानेच आणि नंतर यांची पार्टी झाली। बड्डे पार्टी खूप सुंदर होती, ते एका लहान मुलीचा बड्डे होता। आणि त्यानंतर आम्ही सकाळी उठल्यानंतर परत एकदा नाश्ता केला आणि परत एकदा हे लोक सगळे स्विमिंग पूलमध्ये गेले डान्स करायला। पहिली गोष्ट तर मी स्विमिंग पूलमध्ये का नाही गेलो याचं कारण सांगतो। कारण ह्यांनी जेवढी मुलं आणलेली त्यांना आल्यापासून डायपर सकटच हे लोक स्विमिंग पूलमध्ये। आता आम्ही चाललो आहोत, तर मी बोललो ही रील बनवूनच जाऊ। पूर्ण व्ह्यू आपल्याला बघायचा आहे फार्म हाऊसचा आणि 2200 पर पर्सनमध्ये तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट अनलिमिटेड फ्री भेटतो, विथ बाल्कनी व्ह्यू पूल भेटतो। खूप सुंदर फार्म हाऊस आहे। तुम्हालाही नक्की यायचं असेल फॅमिलीसोबत तर नक्कीच ह्या भेट द्या।